नमस्कार. D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये अजून देखील काही लोकांवर अन्याय अत्याचार होते. आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून दलितांवर अन्याय अत्याचार होत होता, पण आज 135वी जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माध्यमातून जयंती काढू हे सांगण्यात आलं होतं. एका ग्रामीण भागामध्ये ही घटना झाली आहे. दुर्दैवी घटना आहे. ती घटना नेमकी काय आपण जाणून घ्या. ते काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी आलात, काय सांगणार? सगळ्यांना माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. ओरपाडे गावातली महिला आम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे. ते माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आलेले. त्यांना जे पोलीस पाटील आहे, महिलांच्या भांडणामध्ये पोलीस पाटील पुरुष म्हणजे त्याची स्त्री आहे, ती पोलीस पाटील आहे, तर ती तिची म्हणजे ज्या पदावर आहे तो पदाचा वापर ती महिला न करता तिचे पोलीस पाटील आहे, ती पदाचा गैरवापर करते असं देखील म्हणलं जातंय. काय सर काय सांगणार? तिच्या पतीने हल्ला केला असं म्हणणार, काय सांगणार थोडक्यात? ओरपाडा गावामध्ये एका महिलेवर अत्याचार झाला. तिच्या मुलाने काही जयंतीच्या संदर्भात काही झेंडे लावणं, जयंतीच्या अगोदर ओटा साफसफाई करणं असं काम चालू होतं. किरकोळ त्यांचा वाद झाला. सदरचा वाद पोलीस पाटलाच्या कानावर टाकण्यासाठी सदर महिला गेली असता त्यांना पूर्ववैमनस्यातून त्यांची बाजू न घेता पोलीस पाटील तर लांबच राहिली. एक महिला स्त्री आहे आणि ती महिला स्त्री पोलीस पाटलाचा कारभार तिचा पती सांभाळतो. म्हणजे आज पोलीस पाटलाचा पगार घेणारी महिला, पोलीस पाटलाचा कारभार सांभाळणारा पुरुष, म्हणजे हे काही चित्र बरोबर दिसत नाहीये. आणि पोलिसांची भूमिका देखील पोलीस पाटलाच्या बाजूनेच आहे. त्या पोलीस पाटलाच्या पतीने, तिच्या मुलाने आणि त्या महिलेने या महिलेला खूप भयानक बेदम मारहाण केली. पोलीस पाटील यांची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. छत्रपती शाहू महाराजांचा जय असो.